स्टार 24 फास्ट न्यूजच्या आरोग्याचा मूलमंत्र या सदरामध्ये आज आपण भेटणार आहोत नाशिकमधील प्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर जयेश वाघुर्दे यांना. डॉक्टर जयेश वाघुर्दे यांचा वैद्यकीय क्षेत्र सांभाळून राज्य सरकारच्या प्रादेशिक संदर्भ हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, शिर्डी येथील साईबाबा या ठिकाणी देखील ते रुग्णांसाठी कार्यरत आहेत. रुग्णांसाठी योग्य ते मार्गदर्शन करून त्याच पद्धतीने त्यांना अधिक लाभ कसा होऊ शकेल, तसेच किडनीचे आजार, त्यावर योग्य उपचार पद्धती, डायलिसिस, किडनी ट्रान्सप्लांट अशा बऱ्याचशा गोष्टींची चर्चा आज आपण त्यांच्याशी करणार आहोत. चला तर मग भेटूया सुप्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर जयेश वाघुर्दे यांना. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. आपण बघत आहात स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक. आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये आपण विविध डॉक्टरांशी चर्चा करत असतो आणि त्यांच्याकडनं आपण उपचार आणि उपचार पद्धती, आजार याबद्दल मार्गदर्शन घेत असतो आणि आपल्यासमोर ते मांडत असतो. आज देखील आपण डॉक्टर जयेश वाघुर्दे सर यांच्याकडे आलो. खरं तर ते नेफ्रोलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला आज विविध आजारांवर विविध उपचार पद्धती आणि नवे नवे ते जे क्षेत्रात काम करतात त्याच्या व्यतिरिक्त देखील अजून ते ज्या क्षेत्रात काम करतात त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सर, सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये आपलं खूप स्वागत. प्रेक्षकांसाठी सर्वात आधी आपला परिचय. मी डॉक्टर जयेश प्रभाकर वाघुर्दे. मी बॉर्न अँड बॉटअप मुंबईचा आहे. मुंबईमध्ये वाढलो, शाळा कॉलेज सगळं मुंबईमध्ये, शिक्षण मुंबईमध्ये आणि MBBS मुंबईमध्ये केलं. MD KEMमध्ये KEM GS मेडिकल कॉलेज परळला तिथे केलं 3 वर्ष आणि त्याच्यानंतर मी डायरेक्टली किडनी स्पेशलायझेशनसाठी नायर हॉस्पिटलला जॉईन झालो. डायरेक्टली दुसऱ्याच दिवशी MD झाल्यानंतर नायर हॉस्पिटलला 3 वर्षानंतर लेक्चरशिप केली. 2 वर्ष लेक्चरशिप केल्यानंतर मग मला असं वाटलं की कुठेतरी अशा ठिकाणी जाऊ जिथे किडनीच्या आजाराचं डेव्हलपमेंट कमी आहे. तर मग अशा ठिकाणी कुठे जायचं, तर मग MUHS मेडिकल युनिव्हर्सिटी होत होती इकडे नाशिकला आणि शिर्डी संस्था चांगली चालत होती, ती नावारूपाला येत होती 2004-05 मध्ये. तर त्याच्यामुळे माझा फोकस नाशिककडे आला. म्हणजे नाशिकला आपण जाऊन काहीतरी नवीन गोष्टी आणि नवीन पद्धती देऊ, आधुनिक गोष्टी जे आपण मुंबईमध्ये शिकलो. तर त्या अनुषंगाने मी इकडे शिफ्ट झालो आणि इथे प्रॅक्टिस मी 2007 पासून अराउंड चालू केली. तरी बाबा इकडे वर्ल्ड बँकचं लोन घेतलं आहे, त्याच्यामुळे इथे चांगली डेव्हलपमेंट होणार आहे. आणि शिर्डी संस्थांमध्ये, कारण ते पूर्ण महाराष्ट्र कव्हर करतं, त्याच्यामुळे या दोन्ही ठिकाणी मी रुजून नाव पहिले विकसित केलं आणि नंतर मग प्रायव्हेट प्रॅक्टिस हळूहळू डेव्हलप केली. येस, नक्कीच सर. त्या गोष्टीकडे आपण परत येणारच आहोत. सर, सध्या जर बघायला गेलं तर सनफ्लॉवर हॉस्पिटल आणि सिग्नसला देखील आपण ॲज अ संचालक म्हणून काम करतात आणि त्याचबरोबरीने मग जसं आपण मगाशी उल्लेख केला, संदर्भ असेल, शिर्डी साईबाबा असेल आणि अजून देखील आपण काही हॉस्पिटलला, मेडिकल कॉलेजला देखील असतात. तर त्याबद्दल जरा ऐकायला आवडेल. इकडे आल्यानंतर सगळ्यात पहिले मेडिकल कॉलेज शिर्डी हे 3 मेजर नोड्स होते आणि पूर्वीचं नागजी हॉस्पिटल म्हणजे लाईफलाईन हॉस्पिटल तेव्हा होतं. तर असं आम्ही 4 ठिकाणी सुरू केलं होतं काम. ज्या लोकांना परवडत नाही, ज्या लोक गरीब आहेत, त्यांना मग कॉलेज, सिव्हिल किंवा शिर्डी एरियामध्ये घेऊन त्या साईडचे असते तिकडे जाऊन डायलिसिसला सुरू करायचो. दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळात 2007-08ला डायलिसिस नव्हतंच जवळजवळ. तर मग तेव्हा सगळ्यात पहिली मशीन, सगळ्यात पहिलं टेंडरिंग प्रोसेस, हे ते लोकांना ट्रेनिंग देणं, सिस्टरांना समजावणं, सिस्टरांना ट्रेन करणं, हे सगळं 2007 पासून 2011-12 पर्यंत हे चालू होतं. 2010 नंतर ते नावारूपाला येत गेले डिपार्टमेंट्स आणि वाढत गेले आणि त्याच्यानंतर मग डायलिसिस जरासं कॉमन झालं. म्हणजे लोकांना आता माहिती आहे किडनीचे आजार, डायलिसिस आणि याच्यासाठी डिपार्टमेंट्स कुठले आहेत, काय आहेत आणि सगळीकडे आता प्रचलित झालेलं आहे तसं. अशा टाईपचा हा पूर्ण जर्नी आहे 2000 पासून, म्हणजे मुंबईपासून तर नाशिकपर्यंत आणि युनिव्हर्सिटीमध्ये. मुद्द्याकडे आल्यानंतर सरांशी आपण त्या गोष्टीवर चर्चा करणारच आहोत. सर, सध्याची परिस्थिती बघता आजार जरी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आज वेगवेगळे आजार आज उद्भवत आहेत आणि विशेष करून जर बघायला गेलं तर किडनी आजार जर बघायला गेलं तर किडनीचे रुग्ण देखील वाढत आहेत सर. हो. तर त्याचं नेमकं कारण काय आहे?
आजकाल असं झालेलं आहे की डायग्नोस्टिक फॅसिलिटीज वाढले आहेत, लोकांचं लाईफस्टाईल बदललेलं आहे, हो. खूपच जास्ती बदललेलं हो, आहे. हो. आमच्या काळात आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा थोडीशी वेगळं टाईपचं लाईफस्टाईल होती, आता वेगळी आहे. म्हणजे या 10 वर्षातच खूप बदल झाला आहे. हो. दुसरी म्हणजे कोविडमुळे डायबिटीस लवकर दिसायला लागला आहे 30मध्येच. आणि कोविडच्या पहिले सुद्धा आधुनिक पद्धतीचं जेवण आणि आधुनिक पद्धतीचं वैचारिकपणा, बसून सगळ्या गोष्टी करणं, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर पण लवकर दिसायला लागलं 30मध्येच. आणि हे 2 गोष्टींमुळे काय झालंय की किडनीवरचा दबाव वाढत गेलेला आहे आणि लोक पटकन लाईफस्टाईल चेंज करत नाही. त्याच्यामुळे मग किडनीचं स्क्लेरोसिस म्हणजे किडनीमध्ये कडकपणा येणं, या 2 आजारांमुळे हे वाढलंय. म्हणून मग जे आजार आम्ही 60 नंतर बघायचो ते 40 नंतर बघायला लागलोय. बरोबर आहे. त्याच्यामुळे ती आपोआपच संख्या अशी वाढली आहे. पण तरी पण जर व्यवस्थित जर ते नियंत्रण ठेवलं तर ते पण नंबर्स कमी होतील. नॉर्मली जर व्यवस्थित लोकांनी लक्ष दिलं तर मग हे जे वाढणारे नंबर आहेत हे हळूहळू कमी पण होऊ शकतात. सध्या लाईफस्टाईल रिलेटिव्ह होते. तर मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की वयाचं 30 वर्ष आणि त्यांना ज्यावेळेस त्यांनी ते सगळं चेकिंग वगैरे केलं तर त्यांना ते दोघी किडन्या फेल, म्हणजे किडनी जर बघायला गेलं तर काहीतरी साईज तिची पूर्णपणे कमी झालेली आणि दुसरी फेल झालेली. वय वर्ष 30 तो रुग्णाचं. आणि ज्यावेळेस सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कळालं की त्या माणसाला कुठल्या प्रकारचं व्यसन नाही, काहीच नाहीये, तरी देखील त्या माणसाला अचानक तो त्रास व्हायला लागला. चेकिंग झाल्यानंतर कळालं की असा प्रकार उद्भवला. असे देखील पेशंट्स असतात. काय कारण असू शकतं? आमच्याकडे 60 ते 70% पेशंट जे असतात ज्यांना किडन्या लहान झालेल्या दिसत्या डायरेक्टली, हो. आणि ज्यांचं किडनीचं काम जवळजवळ 80-90% गेलेलं असतं, त्यांना अजिबात हा आजार समजत नाही केव्हा आला. आणि 60%-70% पेशंटमध्ये आपण किडनीचा तुकडा काढून जरी बघितला तरी काहीच समजत नाही. तर असे रुग्ण जे आहेत हे यांना हा आजार सायलेंट असतो. आता तुम्ही म्हणाल की सायलेंट का असतो, तर किडनीचं काम आहे ना, किडनी आवाज करून काम करत नाही. आता मेंदूचं काम कमी झालं तर कोमामध्ये जातो आपण, आणि मेंदूचं काम वाढलं तर आकडी येते. हृदयाचं काम वाढलं तर एकदम जास्ती वाढलं तर हृदय थांबून जातं, पेशंट मरून जातो. हृदय कमी काम करायला लागलं तर फेलियरमध्ये जातो, दम लागतो. त्याच्यामुळे हे आजार समजतात या ऑर्गन्सचे. पण तुम्ही जर म्हटलं किडनीचं, तर किडनी कमी काम करायला लागली हे समजतच नाही. लघवी येत राहते पण लघवीमध्ये घाण निघतच नाही. अशा गोष्टी होऊ शकतात. आणि काही काही किडनीचे आजार असतात ते किडनीवरती हल्ला केलेला असतो त्या स्वतःच्याच बॉडीने. त्याच्यामुळे बराच वेळा ह्या किडनीचे खराब होण्याचे कारण समजत नाही. नोकरी आहे, त्यांना धंदा आहे, ज्यांची नोकरी पैसे कमवायची गरज आहे, तर हे ऍक्टिव्ह लोकांना जनरली आम्ही पटकन किडनी ट्रान्सप्लांट डायलिसिसपेक्षा हे आम्ही जास्त ऑफर करतो. कारण त्यांचं प्रोडक्टिव्ह लाईफ असतं पुढचे 50-60 वर्ष. आणि जे रुग्ण जे असतात ज्यांचं रिटायरमेंट नंतरचं काम आहे त्यांना आम्ही जनरली डायलिसिसवरच ठेवतो. आणि त्यांना सांगतो की ह्याच्यावरतीच तुम्ही व्यवस्थित राहा, काही प्रॉब्लेम येणार नाही. असे 2 गोष्टी आहेत. जनरली यंग एजमध्ये आम्ही ट्रान्सप्लांटच सांगतो. आणि या पेशंट्सला किडनी प्रत्यारोपण करणं सगळ्यात चांगलं असतं, कारण यांचे आईवडील लहान असतात अजून. आणि आईवडील लहान असल्यामुळे, निरोगी असल्यामुळे पटकन देऊ शकतात किडनी. दुसरं म्हणजे त्यांचं सोशल स्ट्रक्चर असं असतं की इनलॉस पण पटकन धावून येतात. तर मग त्याच्यामुळे इनिशियल स्टेजमध्ये जर ट्रान्सप्लांट केलं पटकन तर मग यांना नॉर्मल लाईफ जगता येतं. कारण एका किडनीवरती माणूस 500. ट्रान्सप्लांट हा अंतिम पर्याय असतो आणि त्या जसं आपण आता उल्लेख केला की त्याचं आयुष्य वाढतं आणि कमीत कमी त्याचा पूर्ण परिवार जर बघायला गेलं तर तो त्याचा एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि एक फॅमिली त्याची स्टेबल असते. पण सध्याची परिस्थिती अशी आहे सर की एक संभ्रम आहे आणि पूर्णपणे नॉलेजच नाही आहे की बाबा ज्याला किडनी हवी आहे त्याला ट्रान्सप्लांट करायचं आहे. एक तर पहिले आर्थिकचा एक प्रश्न उभा राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे मला ती वेटिंगला आहे आणि मग ते लिस्ट, मग नंतर माझा नंबर कधी येणार आणि मग मी कधी करणार, या बऱ्याचशा गोष्टी आहेत की जेणेकरून त्या रुग्णाला, त्याच्या परिवाराला त्याची पूर्ण माहिती नसल्यामुळे त्याला तो पर्याय निवडता येत नाही. काय सांगा? बेसिकली किडनी ट्रान्सप्लांट हे डोनेशन आहे. डोनेशन असल्यामुळे जो डोनेट करतो तो म्हणत नाही की पैसे घ्या, आणि जो घेतो तो कुठल्याही थरातला असला, गरीबातला गरीब असो किंवा किती मोठा श्रीमंत असो, जे गरीबाचे राईट्स आहेत ते श्रीमंताचे राईट्स आहेत. त्याच्यामुळे जनरली ट्रान्सप्लांट हे गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की बाबा फक्त पैसे म्हणून तो करू शकतो.
तो कुठलाही माणूस करू शकला पाहिजे हो. अशी गोष्ट जनरली पाहिजे. आणि याच्यासाठी आम्ही रोटरॅक क्लबमध्ये एक आपल्या देशाचं आपल्या वर्ल्डचं एक ऑर्गनायझेशन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ऑर्गन डोनेशनचं कॅम्पेन करतो. ओके. आणि आम्ही आता लेजिस्लेशन आणि ह्या गोष्टींकडे वळतोय दिल्लीमध्ये पिटिशन टाकून, किंवा जर देण्याची वृत्ती असेल कोणाची तर घेऊन टाकावं जर पैशांचं हे नसेल तर असं. आणि दुसरं म्हणजे की जे मृतदेह असतात, जे ब्रेन डेड पेशंट असतात, त्या ब्रेन डेड पेशंटमध्ये जर त्यांनी सांगितलेलं असेल पूर्वी की आमचं घेऊ नको, तरच त्याचे अवयव घेतले जाणार नाही. अन्यथा युनिव्हर्सल कन्सेंट याची लेजिस्लेशन करायची तयारीत आहोत जगामध्ये, सगळ्या कंट्रीजमध्ये, फक्त इंडियातच नाही. म्हणजे कुठलाही पेशंटला ऍक्सिडेंट झाला कुठलाही नाही तर मग युनिव्हर्सल कन्सेंट असते की तुम्ही सगळे ऑर्गन्स घेऊ शकता, असं अशी कन्सेंट घ्यायची आहे. तर हे कॅम्पेन आहे. आणि दुसरं म्हणजे डोनेशन केल्यानंतर जो पैसा लागतो तो प्रॉपरली हेल्थ सेस थ्रू डायव्हर्ट करून ते फ्री करावं, अशा टाईपच्या गोष्टी आम्ही फॉरवर्ड करतोय. आणि हे कॅम्पेन चालू आहे, जगभर चालू आहे. याच्यावरती सकारात्मक गोष्टी या 5-6 वर्षात यायला पाहिजे. नक्कीच सर. आणि खरं तर जसं एक प्रकार असतो सर, खरं तर प्रत्येक सर्वसामान्य रुग्णाचा किंवा सर्वसामान्य नागरिकाला हॉस्पिटल म्हटले की पहिले त्याला एक आधार वाटतो तो इन्शुरन्सचा. त्याचं एकच म्हणणं असतं की आपण जर एक टॅक्स पे करतोय कुठेतरी, आणि एक गणित जर बघितलं सर, फॉर एक्झाम्पल 10 लाख जर रुग्ण असतील किंवा त्या रुग्णांपैकी समजा 300 रुग्ण असे की ते त्यांना डायलिसिसची गरज आहे किंवा त्यांना त्यासाठी अधिक खर्च पे करावा लागतोय, अदरवाईज ट्रान्सप्लांटची गरज पडली तर त्याला देखील काहीतरी एक कुठेतरी तो आधार हवा आहे. पण याची कुठल्याही प्रकारे न रुग्णाला कल्पना आहे ना सर्वसामान्य नागरिकाला याची काही कल्पना आहे, त्याची गरज कितपत आहे सर, किंवा तो इन्शुरन्स किंवा त्या पद्धतीने जर एक मदत त्या रुग्णाला किंवा त्या नागरिकाला जर झाली तर नक्कीच त्याला एक कुठेतरी एक आर्थिक पाठबळ मिळेल आणि त्याचा परिवार उभा राहू शकेल. हे खूप इंटरेस्टिंग आहे. हे टॉपिक कोणी घेत नाही. हे टॉपिक कन्सर्न्स विथ इन्शुरन्स ऍक्ट. आता तुम्ही जर म्हटलं आपल्या शहराची लोकसंख्या 10 लाख आहे, तर जगामध्ये 10 लाख पॉप्युलेशनमध्ये फक्त 300 लोकांना परमनंट डायलिसिस लागतं. 10 लाख पॉप्युलेशनमध्ये सरासर बघितलं इंडियामध्ये सुद्धा तर 300 लोकांना डायलिसिस लागतं आयुष्यभराचं. त्या 300 मध्ये 10 ते 15% लोक ट्रान्सप्लांट करतात. या 300 मध्ये 10 ते 15% म्हणजे तुम्ही म्हणा की 50-60 पेशंट ट्रान्सप्लांट होतात. तर 10 लाख लोकांनी जर हेल्थ सेस भरला थोडासा आणि तो जो पैसा निर्माण झाला त्या पैशांमध्ये 300 लोकांचं डायलिसिस तर आयुष्यभर करता येतं. बरं, इतकं चांगलं करता येतं की ते डॉक्टरांना फी पण देता येते. आणि डायलिसिसच्या पेशंटला जगण्याचा हक्क आहे, ट्रान्सप्लांट करायचा हक्क आहे. तर डायलिसिस सुरू होतं त्या वर्षाचा तुम्ही इन्शुरन्स देता, त्याच्यानंतरच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही म्हणतात की तुम्ही इन्शुर्ड नाहीये. तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, या गोष्टी कॉन्स्टिट्युशनल नाही आहेत. आणि हे इन्शुरन्स ऍक्ट मध्ये बदल करायला पाहिजे. इन्शुरन्स ऍक्ट फक्त प्रॉफिटसाठी नको, ज्याला ऍक्च्युअली डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट आणि बायपास आणि पोस्ट डायबेटिक हायपरटेन्सिव्ह कार्डियक प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये तर जास्ती रुग्णांचा पैसा जातो आणि ह्याच्यासाठी तर इन्शुरन्स पाहिजे असतो. आणि त्याच गोष्टींसाठी तुम्ही जर इन्शुरन्स मध्ये काटछाट केली तर त्याला फक्त म्हणजे तुम्ही फक्त मर्चंट लोकांसाठी काम करतात, जनतेसाठी नाही करत, अशा टाईपचं एक व्हील तयार होतं. तर हे सगळ्या गोष्टी जनरली आजकाल इन्शुरन्स इंडस्ट्री पटकन त्याच्याबद्दल चर्चा होऊ देत नाही. पण मग ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, ह्या सध्या चर्चेत यायला पाहिजे. नक्की सर, मुद्दा इतका महत्वाचा येतो. कारण का माहिती, कारण सर्वसामान्य माणसाला त्याच्या येणाऱ्या पगारामध्ये किंवा तो काही छोटा मोठा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये त्याला पूर्ण परिवार उभा करायचा, परिवार चालवायचा आहे. पण मात्र त्याला अशा पद्धतीने जर कुठे आधार मिळाला तर नक्कीच जसं आपण म्हणतो ना की बाबा एक सामाजिक दायित्व म्हणून किंवा सामाजिक नैतिकता म्हणून जर बघायला गेलं तर नक्कीच त्या लोकांनी देखील विचार करायला हवा, तरच कुठेतरी त्या पातळीवरती ते काम उभं राहू शकेल. पण आलेले की डायबिटीज किडनी संलग्न आहे सर, की हायपर टेन्शन किडनी, आणि हे कुठेतरी एकमेकाला धरून असतात त्या गोष्टी, म्हणून डायरेक्टली किडनीवरती काही परिणाम होतो आणि मग ते सगळे पुढे सगळे आजार उद्भवतात आणि टोकापर्यंत जातात.
तर आजपर्यंत आपण सरांचे लेख ऐकलेले आहेत, परंतु या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, डायबिटीजचे पेशंट वाढत चालले, हायपरटेन्शन आलं, मग ते किडनीवरती परिणाम होऊन मग पुढे गोष्टी वाढतात. काय सांगायचं आहे त्याबद्दल? डायबिटीज हायपरटेन्शन ॲक्च्युली म्हटलं तर बराच वेळा बरोबरच असतात. हो. ज्यांना डायबिटीस होतो त्यांना काही वर्षांनी ब्लड प्रेशर येतच, ज्यांना ब्लड प्रेशर असतं त्यांना काही 10 वर्षांनी डायबिटीस दिसतोच. पण हे दोन्ही आजार आहेत हे आजकाल लवकर दिसत आहेत. पहिले ते 50 नंतर 60 नंतर दिसायचे, ते मी सांगितलं तसं आता 30 मध्ये दिसायला लागले. त्याच्याने प्रॉब्लेम असा होतोय की शरीरातल्या सगळ्या अवयवांवरती जो ब्लड सप्लाय असतो तो कमकुवत होत राहतो 10 वर्षावर, 15 वर्षावर, 12 वर्षावर. आणि त्याला गंज लागून त्या नसा एकदम जसं आपण पाईपामध्ये कसं पाणी कमी होतं गंज लागल्याने, तशा टाईपाने ते कमी सरकत जातं आणि हे सगळे ऑर्गन्स आकसतात. ब्रेन आकसतं, हृदयाचे फंक्शनिंग कमी होतं, किडनीवरती गंज लागल्यामुळे फिल्टर्समध्ये प्रॉब्लेम येतो, फिल्टर्सवरती गंज लागल्यामुळे लवचिकता कमी होते. लवचिकता कमी झाली की फिल्ट्रेशन फ्रॅक्शन जे असतं ते कमी होत जातं, सूज यायला लागते, बीपी जास्त वाढायला लागतं. आता किडनीचं काम काय असतं? मीठ फेकायचं. आता मीठ तुम्ही जर जास्त खाल्लं, तुमचं 100 वर्ष मीठ आणि साखरचं प्रोग्रॅमिंग आहे की 100 वर्षामध्ये तुम्ही एवढे किलो साखर आणि एवढे किलो मीठ हे फेकणार आहे. पण तुम्ही जर टनने खाल्लं तर ती फेकून म्हातारी होऊन जाईल लवकर. तिला जर 100 वर्षात म्हातारा करायचं असेल तर तुम्ही 30 वर्षातच म्हातारा करतात. आता तुम्ही एक वायफळ टेस्टच्या मागे नाही लागले तर नक्कीच जास्ती जगाल. आणि हे जे आजार आज 30 मध्ये दिसायला लागलेत ते 50-60 नंतर जरी दिसले तरी त्याचा इफेक्ट तुमच्या लाईफवर नाही पडणार, त्याचा बॅड इफेक्ट तुम्हाला येणार नाही. आता काय होतंय, 30 मध्ये दिसल्यामुळे 20 वर्षानंतर किडनी खराब होऊन जाते. म्हणजे माणूस 50च्या टेकण्याच्या पहिलेच त्याला किडनीचा आजार होतो. आणि तेव्हा मुलं अगदी टीनेजच्या बाहेर गेलेले असतात, कमवायची गरज असते, पैसा लावायची गरज असते, एज्युकेशन सोपं नाहीये. त्याच्यामुळे हे आजार जास्ती दिसतात आणि हे वैतागलेले आहेत लोक. त्याच्यामुळे 45 to 55 मध्ये सुरू होऊन जातं सगळं. म्हणून मग आजकाल डायबिटीज हायपरटेन्शन म्हणजे साखर आणि मीठ एवढं जरी तुम्ही शॉर्टकट मारला तरी लोकांचं डायबिटीज हायपरटेन्शन कमी होईल. बरोबर. ते नियंत्रणात असलं तर या पुढच्या गोष्टी सहज, ते विटॅमिन्स नाहीये, ते नाही घेतलं तरी चालतं. ओके, या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, छोट्या गोष्टी असतात, परंतु आपण ते प्रॉपर मार्गदर्शन न घेतल्यामुळे किंवा ते जाणून न घेतल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी त्याच पद्धतीने वाढत चालली आहे. आणि एक तर सर्वसामान्य माणसाचा एक प्रश्न असा आहे सर की तो एकच विचार करतो की बाबा मला एका डायलिसिसला एवढा खर्च आहे, परंतु आज तुम्ही या संचालक म्हणून जे हॉस्पिटलचं काम बघतात त्याच्या व्यतिरिक्त जसं आपण सुरुवातीलाच उल्लेख झाला संदर्भाला असतात, त्यानंतर आपण सह्याद्रीला शिर्डीला असतात, तर कुठेतरी एक रुग्णाची अपेक्षा. डायलिसिस असा विषय आहे की ते कंटिन्यू लागतं. छोटी किडनी छोटी झाली असते समजा 10 सेंटीमीटरच्या कमी असले दोन्ही साईडला तर ते कंटिन्यू लागतं. आणि ज्यांच्या घरात देणारा कोणी नसतो किडनी आणि ज्यांची ऐपत नसते पैसे खर्च करायची वेळेची वगैरे आणि कामाला जावं लागतं, पैसे कमवावे लागतात, मुलं छोटे असतात, आई वडील असतात म्हातारे, तर अशा कंडिशनमध्ये डायलिसिसवरती आमच्याकडे आज संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये 14, 20 वर्षापासून पेशंट आहेत, चांगले आहेत, कामावर जातात, पैसे कमवतात, फॅमिलीला जोपासतात आणि खुश आहेत. असं म्हटलं तर ते खूप असं व्यवस्थित डायलिसिस करतात असं पण नाही, कारण डायलिसिस 3-4 वेळा लागतं आठवड्यातून, 2 वेळा करून सुद्धा 50% किडनीवरती ते एकदम चांगले आहेत. तर डायलिसिसचा बाऊ करण्यात पॉइंटच नाहीये. जर तुम्हाला ट्रान्सप्लांट करता येत नसेल किंवा पैशांच्या अभावी किंवा वेळेच्या अभावी नाही करता येत असेल तर डायलिसिसवरती सुद्धा जीवन चांगलं जगू शकतात. ते जास्ती लक्ष देऊन त्याच्याकडे हे करून त्याला त्याच्यातनं काढावं लागतं. दुसरी गोष्ट अशी आहे की डायलिसिस हे प्रायव्हेटमध्ये खूप कॉस्टली पडतं, कारण सामान कॉस्टली असतो, प्रोसिजर कॉस्टली असते, त्याला मॅनपॉवर लागते, त्याच्यामुळे खर्च खूपच होतो महिन्याचा. तो जनरली इंडियामध्ये जरी ते खूप कॉस्टली नाही आहे दुसऱ्या देशांच्या हिशोबाने, पण ते जमत नाही. म्हणून मग गव्हर्नमेंटने योजना काढली, त्या योजनेमध्ये माझ्या 3-4 ठिकाणी डायलिसिस फ्री होतात. त्याच्यामध्ये लाईफ केअर हॉस्पिटल आहे तिकडे पूर्णपणे फ्री होतात, संदर्भला तर फ्री होतातच, कॉलेजला फ्री होतात, शिर्डीला फ्री होतात.
त्याच्यामुळे ते फ्री जे होतात डायलिसिस त्याच्यामध्ये खूप रिलीफ मिळाला आहे लोकांना आणि त्याच्यामुळे लोकांचं दैनंदिन जीवन तरी ॲटलिस्ट थोडंफार ठीक आहे. त्यातले 80% पेशंट जे आहेत ते इतके चांगले आहेत की ते कामा व्यवसायाला पण जाऊ शकतात. पण याच्यामध्ये एक पर्सेंटेज असे पेशंट असतात की जे कायम त्रासामध्ये असतात. त्यांना डायलिसिस बराच वेळा जास्ती पण लागतं. त्यांचं शरीराची साईज पण मोठी असते, क्रिएटिनिन पण जास्ती असतं. अशा गोष्टी काही पेशंटमध्ये दिसतात. पण ओव्हरऑल म्हटलं तर पोटाचं डायलिसिस आणि रक्ताचं डायलिसिस याच्यामध्ये माझं प्रेफरन्स जास्त पोटाचं डायलिसिसमध्ये आहे. कारण पोटाच्या डायलिसिसमध्ये 15-20 वर्ष विदाऊट हिमोडायलिसिस पेशंट राहू शकतो. रात्री डायलिसिस करायचं. किडनी ट्रान्सप्लांट जसं सुरुवातीला पण उल्लेख झालाच, परंतु काय सर, एकतर पहिल्या रुग्णाकडे एक असतं की बाबा ट्रान्सप्लांट केल्यानंतर मी किती वर्ष जगू शकतो, मला त्याचा त्रास किती होणार, कसा होणार, एक पहिला प्रश्न असतो. पण त्याच्या आधी महत्त्वाचं असं आहे सर की प्रत्येकालाच ते मार्गदर्शन नाही की मला ती प्रक्रियाच माहिती नाही आहे. कारण काय होतंय की बाबा मला डोनर भेटेल का, किंवा त्याचं रजिस्ट्रेशन कसं असतं, आणि जरी रजिस्ट्रेशन झालं तरी मग मला ते माझ्या लिस्टमध्ये नंबर कधी येणार आणि काय होणार, तोपर्यंत त्यांची परिस्थिती जी आहे पूर्णपणे खालावलेली असते. कुठेतरी आर्थिकदृष्ट्या तो कमकुवत असतो आणि या सगळ्या गोष्टीचं त्याला नॉलेज नसल्यामुळे तो घरातला करता सारता म्हणून केल्यानंतर साधारण त्याचं लाईफ कसं असतं. ट्रान्सप्लांट तसं 2000 पासून 2010 पर्यंत 2005 पर्यंत जे ट्रान्सप्लांट म्हणजे नायर हॉस्पिटलला वगैरे झाले किंवा त्याच्यानंतर झाले तेव्हा औषधं लिमिटेड होते, हॉस्पिटल्स कमी राहायचे आणि ट्रीटमेंट सोपी राहायची. ट्रान्सप्लांट करणारे लोक जे करणारे सर्जन आहेत ते पण मोजके राहायचे. आणि ह्या स्पेसिफिकली ह्या लोकांना ज्यांचा खर्च ट्रान्सप्लांट नंतर पण जास्ती असतो यांना सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे KEM म्हणा, नायर म्हणा, जे म्हणा किंवा ससून म्हणा किंवा IGMC किंवा GMC म्हणा नागपूर, इथे कुठेही पोस्ट ट्रान्सप्लांट ड्रग्ज अवेलेबल नव्हते. ते आपण संदर्भ सेवाला फ्री द्यायला लागलो. त्याच्यामुळे बराचसा 25-30 हजाराचा खर्च जो असतो महिन्याचा तो डायरेक्टली नील झालेला होता. त्याच्यामुळे माझे जे जुने पेशंट आहेत ते इतके खुश आहेत, एस्पेशली नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलला संदर्भावरती, की जे 10-12 हजाराचे औषधं असतात ते डायरेक्ट फ्री मिळतात. त्याच्यामध्ये काही औषधं आहेत, टॅक्रोलिमस, मायक्रोफेनोलेट, हे ते सगळं फ्री मिळतं. त्याच्यामुळे आजकाल असं झालेलं आहे की ट्रान्सप्लांट नंतरचा खर्चाचा बाव करायचा नाही. जे आपल्या फॅमिलीमधले लोक असतात त्यांची किडनी बरेचशी मॅच असते. इन केस 2-3 मिसमॅच जरी असले तरी ती फटकन रिजेक्ट होत नाही. त्याच्यामुळे जर ट्रान्सप्लांटच्या टायमाला, ट्रान्सप्लांटच्या अगोदर 2-3 दिवस व्यवस्थित औषधं व्यवस्थित दिले तर रिजेक्शनचे चान्सेस आजकाल अगदीच 1% पण नाही राहिले, जनरली होतच नाही. फक्त प्रॉब्लेम होतो की नंतरची औषधं आहेत त्याचा खर्च आणि त्याचं टायट्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे जनरली नातेवाईकाची किडनी खूप पटकन धोका देत नाही आणि धोका दिला तरी ती रिव्हर्स होते. तर रिजेक्शनला नाही घाबरलं तरच पेशंट बरा राहतो. रिजेक्शनला पेशंट आणि डॉक्टर दोघं घाबरले तर त्याचं लाईफ कमी होतं. आणि माझ्याकडे असे पेशंट आहेत जे आम्ही ट्रान्सप्लांट केले मुंबईमध्ये, ज्यांना 2-2, 3-3 वेळा रिजेक्शन पण झाले, अँटी रिजेक्ट पण केले आणि अजूनही चांगले आहेत. त्याच्यामुळे जनरली पैसे देऊन टाकतो ट्रस्टला आणि ते मग त्या पेशंटसाठी वापरतात. असं आम्ही बरेच ट्रान्सप्लांट बँगलोरमध्ये केले आणि आता पुण्याला खूप जोरात चालू आहे, नाशिकला इथे चालू करायचं आहे. जो असेल तर त्याच्यासाठी दक्षताही तेवढीच गरजेची आहे. कारण प्रत्येक आजार हा असा आहे की कसा आणि कधी उद्भवेल याचं जर बघायला गेलं तर प्रमाणाने सांगू शकत नाही आपण, परंतु एक प्रिकॉशन हे प्रत्येक आजारासाठी हे आवश्यक असतं आणि म्हणून ते कशा पद्धतीने आपण ते घ्यायला हवं. दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये सोशल अवेअरनेस देखील खूप महत्त्वाची. आता तुम्ही मला काल भेटले आणि लगेच इंटरव्ह्यू घेतला तर मला तुमची कळकळ समजते की काहीतरी अवेअरनेस करायला पाहिजे. तर नाशिकसाठी असं आहे की कुठेही कसाही पेशंट असला नाशिक डिस्ट्रिक्ट किंवा डिव्हिजनमध्ये तरी संदर्भ सेवेला फ्री सगळा सल्ला मिळतो, काही प्रॉब्लेम नाही. आमची पूर्ण टीम आहे, ती जरी तुम्ही ट्रीटमेंट नाही घेतली तरी याचे खाजगे खळगे काय आहेत, कुठे काय चांगलं आहे, कुठे काय वाईट आहे, काय करायला पाहिजे, किडनीचा तुकडा काढायला पाहिजे नाही पाहिजे, डायलिसिस करायला पाहिजे नाही पाहिजे, किती करायला पाहिजे, हे सगळे उत्तरं मिळतात. त्याच्यामुळे असं घाबरून जायची गरज नाही आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस आहे हे आपल्यासाठी खूप गर्वाचं काम आहे, खूप
खूपच गर्वाचं काम आहे. म्हणजे आपण MUHS थ्रू पूर्ण महाराष्ट्र मॅनेज करतो. KEM, नायर, सायन, IGMC, नागपूर, BJ, सोलापूर सगळे कॉलेजेस आहेत. ओके. सगळ्यात मोठं असं प्रॉपर मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचं भव्य, की कुठे काही आजार बरा होत नसेल महाराष्ट्रात तर तो इथे आला इकडे यायला पाहिजे. पाहिजे. अशा टाईपचं स्वप्न आहे म्हणून मी मुंबईतून इथे आलो. एवढे आहेत की कारण त्यांचा अनुभव तेवढा आहे. नवे नवे त्या क्षेत्रात काम करत असताना त्यांनी आत्तापर्यंत एवढे रुग्ण बघितलेले असतील, वेगवेगळ्या गोष्टी अनुभवल्या असतील. खरं तर एका मुलाखतीमध्ये हे शक्यच नाही आहे, परंतु आज त्यांनी जसं शेवटी जो उल्लेख केला आहे की अरे भाऊ काही ऑप्शन नाही तर 100% त्यांना की नाशिकमध्ये हे रुग्णालय आहे आणि इथे आपले हे ट्रीटमेंट नेहमी म्हटलं जाते की फॅमिली डॉक्टर जे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला जो दुवा असतो तो फार महत्त्वाचा असतो आणि अचूक मार्गदर्शन जर मिळालं तर नक्कीच आपली वाटचाल ही सुरळीत होत असते. तीच वाटचाल आणि तेच मार्गदर्शन आपल्याला खरं तर सरांच्या माध्यमातून भेटत असतं. आपण देखील सरांना संपर्क करू शकतात, मार्गदर्शन घेऊ शकतात आणि आरोग्याची उत्तम गुरुकिल्ली प्राप्त करून घेऊ शकता. नंबर ॲड्रेस आपल्याला डिस्प्ले तर होणारच आहे. नक्कीच सरांशी संपर्क करा आणि मार्गदर्शन घ्या. सर धन्यवाद, आपण या पद्धतीने व्यक्त झालात. पुढच्या सत्रामध्ये देखील आपण त्या विषयावरती अधिक माहिती जाणून घेऊ आणि प्रेक्षकांसमोर मांडूयात. थँक्यू सो मच. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सुरेश चव्हाण सह गौरव पाटील, नाशिक.